नमस्कार. तर मी सांगणार आहे माझी स्टोरी. तर सगळे सांगत म्हणतात तुमची स्टोरी. तर सांगते आमची स्टोरी. माझ्या लग्नाचं ठरलं होतं तेव्हा मलाच काही कळत नव्हतं. खरंच कळत नव्हतं काय लग्न असतंय आणि काय काय असतंय. आणि खरं सांगू का तुम्हाला, मी खरं सांगू का, माझं लग्न मला लई जास्त आठवतच नाही. कारण की लग्न ठरलं होतं तेव्हा मला असा भयानक ताप आला होता, पित्त झालं होतं. उद्याच्याला लग्न आहे, आज हळद आहे. हळदीच्या दिवशी मी पार फना 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 ताप, झोपलेली गोदाड्यात, काहीच माहीत नाही. मेहंदी लावली होती का नव्हती सुद्धा आठवत नाही मला. खरं सांगता तुम्ही, मला मेहंदी आठवत नाही लावलेली का नव्हती, लावली होती का नव्हती. उलट्या होऊन राडा पित्त झालं होतं ना, तर कशाला काय उठवलं होतं मला बायांनी, तर उलट्या होऊन सगळा राडा. मेकअप तर कसं केलं आणि काय केलं काय माहीत नाही. कारण काही बघितलं असतं नंतर, काय फोटो बी नाहीत माझ्याकडं आता इथं लग्नाचे त्याचे. काहीच आठवत नाही मला, लग्नच आठवत नाही. लग्नच काय म्हणता तुम्ही, आमचा तुषार पोटात राहीपर्यंत मला एवढं काही काय आठवणं. 7वीची पोरगी, परीक्षा झालेली नेटकीच, आणि तिचं लग्न ठरतंय. ती बापाला म्हणती माझं आता लग्न नका करू. तर ते म्हणत्या आमच्या खानदानीत पोरी लग्न ठरवीत नाहीत म्हणे माझे वडील. म्हणून स्वर्गीय सोन्याचे झाले. परत 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 लय म्हणत होते माझ्या पोरीचं माझ्याकडूनच वाटोळं झालं. पण नंतर पस्तावा करून गंप करून काय फायदा नाही का, एकदा वेळ निघून गेल्यावर. नंतर कशी तरी राहायला सुरुवात केली, तर ह्या बिचारीने प्यायला सुरुवात केली. आधी तर काय नव्हतं मला. 1 महिनाभर सासरमध्ये राहायची, तर 6 महिने माहेरात राहायची. मला काही वाटत नव्हतं राहायला, बिनधास्त राहायची. नंतर नंतर सासरमध्ये राहावं लागतं असं कळायला चालू झालं. तर ह्यांनी थोडं मारायचे हाणायचे की लगेच माहेरात नेऊन सोडायचे. तिथून पुढं मग माझी पडझडच झाली. काही दिवस माहेरात, काही दिवस सासरमध्ये. मग लय बघा माझी फजितीचे दिवस आले. मग काय ह्या बाबाने वावर इकरी काढे, मग काय वावर इकायला लागला, मग काय प्यायला लागला, मग काय बोलून द्यायला गेला. असा टाईम झाला होता म्हणायचं नवरा तवरतचा हातातून गेलाच होता. आणि तो मला काही बोलू न देत नव्हता. मारित होता हो, खरंच मारित होता, लय मारित होता. बेल्टाने मारित होता, काही करीत होता. मिरची टाकीत होता डोळ्यामध्ये. म्हणजे कदर नव्हता करीत बिलकुल. अजून मला 10 ते 12 वर्ष मी राहिले होते तिकडं. एक शब्दसुद्धा नाही मला आठवत आहे की ते म्हणला होता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. असं तो कधी बोललाच नव्हता. आपल्या दोघाचा संसार आहे असं तो कधी बोललाच नव्हता. ते उलट म्हणायचं तुला राहायचं आहे का जायचं आहे, तुला राहायचं आहे का जायचं आहे. आपल्यालाच गरज असल्यासारखी पदराला पिळे घालून नांदल्यासारखं ते 10 वर्ष राहिले असेल. ते 10 वर्षामधले बी 2-4 वर्ष तर माहेरात नेऊन घालण्यातच गेले असतील. कुत्रे मांजरासारखी लेकरं झाले माहिती का. लोकांना हसायला काय होतंय, आता माझ्या एकटीवर जिम्मेदारी आहे. कोणाचा 1 रुपयाचा 10 रुपयाचा आधार नाही, नाही भावाचा का नाही कोणाचा. मी एकटी स्वतः खेटी देईन, करते सगळं काही. आता आहे ते तयार, पण आता मी तयार नाही ना. काय करायचं आता. दात घासायला काळी अशी इतकीशी मंजळभर माती नाही ठेवली तर काय करायचं त्यांचं. आणि लुटून घेणारे खरंच लाखो करोडो रुपये दिले नाही तर ज्यांनी विकत घेतले आमचे वावर शिवर, त्यांना पचनी जाणार नाही, जया जाणार नाही आमच्या लेकरा बाळाचा तळतळाट. त्यांना बी कधी ना कधी भोगावंच लागणार आहे आमच्या लेकरा बाळाचा तळतळाट. त्यांनी लय आमचे घेतले माती मोल वावर शिवर. राहता यार तुम्ही बी तळतळाट घ्यायला.
कोणी काय संग घेऊन जात नाही किती कमविलं तरी बी, हे लक्षात ठेवा कधी पण.